वडील आपण प्रारंभ करूया. एका वाकावर फक्त दोघेच बसतील याची कृपया आपण दखल घ्यावी. तिसरा कोणी बसायला लागला तर त्याला कृपया सांगा की दोनच अलाउड आहेत एका वाकावरती. याचा अर्थ असा जवळजवळ बसायचं नाही, 6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे दोघांच्या मध्ये आणि म्हणून एक त्या कोपऱ्याला एक या कोपऱ्याला असे आपण बसावे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने आमेन. मी देवाच्या वेदीजवळ जाईन. देव जो माझा आनंद व माझा उल्हास आहे त्याकडे मी जाईन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तू आज आम्हाला या प्रभुवारी तुझ्या उपासना मंदिरात आणलेला आहेस आणि तुझी उपकार स्तुती करण्यासाठी, तुझी स्तुती सुमने गाण्यासाठी, तुझ्या वचनाचं मनचिंतन करून आमच्या जीवनामध्ये त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि प्रभू तुझ्या नावाला गौरव आणि धन्यवाद देण्यासाठी तू आम्हाला आणलेला आहेस. आम्ही जसे आहोत तसे प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी नतमस्तक होतो. तू आमचं सहाय्य कर, आम्हाला आपल्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर आणि प्रभू आज आम्हाद्वारे होणारी तुझी स्तुती आराधना तुझ्या गौरवासाठी व्हावी असं तू कर. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागितले म्हणून तू आहे. आमेन. यावेळेला इलेक्ट्रिसिटी नाही आहे, त्यामुळे मोबाईलमध्ये गाणं तर लावलं जाईल, परंतु आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे. एकलेसियाच्या गीत संग्रहातील गीत क्रमांक 75 ऐका वाणी रोमहर्षक हे गाणं आपण ऐकू आणि देवाचं गौरव करूया. मला असं वाटतं आवाज खूपच येतोय ना, कमी एवढाच येतो. ओके, आपण गाणं यावेळेला ऐकणार नाही कारण ऐकायला येत नाही. प्रार्थनेच्या पुस्तकाकडे आपण वळूया. पान क्रमांक 6 वरची प्रार्थना मी करत आहे. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ पासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथार्थ वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रभुदेव बापाने मोशेच्या द्वारे इस्रायल राष्ट्र आणि प्रभूवर विश्वास ठेवणारे जे आपण आहोत ते आम्हाला 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण यावेळेला वाचन करणार आहोत आणि आपण आपले जर पाठ असेल तर प्रत्युत्तर द्यावे. देवाने ही वचने सांगितली, मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्या समोर तुला अन्य देव नसो. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील आपणासाठी कोरी मूर्ती करू नको. वर आकाशातील खाली पृथ्वीवरील आणि पृथ्वी खालील जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्याच्या पाया पडू नको आणि त्याची पूजा करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील प्रभू जो खरा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याची आठवण ठेव. 6 दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर. 7वा दिवस तुझा देव प्रभू याचा शब्बात आहे. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील मनुष्य हत्या करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील व्यभिचार करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील चोरी करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आज्ञा पाळाव्यास आमच्या अंतःकरणेवरील आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. त्याची पत्नी, त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा त्याच्या कोणत्याही चीज वस्तूचा लोभ धरू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात लिही असे आम्ही तुला विनवितो. आपण प्रार्थना करूया. आजच्या दिवसासाठी आगमन समयामध्ये मुख्य प्रवाहातल्या मंडळांनी प्रवेश केलेला आहे आणि या आगमन समयातील आजचा रविवार हा पहिला रविवार आहे. नाताळ पूर्वीचा 4था रविवार आहे आणि त्यानिमित्त जे सार प्रार्थना घेतलेली आहे ती मी आपणाकरिता करीत आहे. हे सर्व समर्थ देवा, अंधारात चाचपडणाऱ्या मानव जातीला प्रकाश देण्यासाठी तुझा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला.
स्वतःला लीन करून त्याने मानव जन्म घेतला. आमच्यासारखा होऊन तो आमच्यात राहिला. म्हणून तुझ्या पुत्राच्या प्रकाशात आम्ही चालावे आणि अंधाराची सर्व कामे त्यागावे. तसेच जेव्हा तो जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करावयास येईल तेव्हा सार्वकालिक जीवनासाठी पात्र ठरून आम्हाला पुनरुत्थित केले जावे असे तू कृपेने कर. तुझ्या सह आणि पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळीने बसावे. मननाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचा आपण यावेळेस वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. इर्मयाचं पुस्तक 23 अध्याय 1 ते 8. त्यानंतर नवीन करारातून दुसरा शास्त्रपाठ आहे पेत्राचं दुसरं पत्र 3 अध्याय 8 ते 18. ही वचने आपण ऐकूया. आगमन समयापूर्वीचा चौथा रविवार यासाठी नेमलेला शास्त्रपाठ इर्मया याचा 23वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचने. जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करीतात व त्यास विखरतात ते हाय करतील असे परमेश्वर म्हणतो. यामुळे माझ्या लोकास चालणाऱ्या मेंढपाळाविषयी इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखरला आहे, त्यास हाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्माचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन असे परमेश्वर म्हणतो. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्याचवर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चालतील, म्हणजे ते पुढे होणार नाही, घाबरणार नाही, कमी होणार नाही असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरता एक धार्मिक अंकुर उगवीन. तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करेल. असे दिवस येत आहे, त्याच्या काळी यहूदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भर असेल व जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमची धार्मिकता. परमेश्वर म्हणतो, यास्तव पहा, असे दिवस येत आहेत की त्यात ज्या परमेश्वराने इस्रायलास मिसर देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ असे म्हणणार नाही, तर उत्तर देशातून व ज्या ज्या देशात इस्रायल घराण्याच्या संतानाला हाकून लाविले होते त्यातून त्याने त्यास आणले व परमेश्वराच्या जीविताची शपथ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील. वाचलेला शास्त्रपाठ प्रभू आशीर्वाद. दुसरा शास्त्रपाठ आगमन समयापूर्वीचा चौथा रविवार. नवीन करारातून 2 पेत्र 3 अध्याय 8 ते 18. 2 पेत्र 3 अध्याय 8 ते 18 ही वचने. तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तीसवरील गोष्टी उघडकीस येतील. तयारी ठेवण्याची आवश्यकता. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील.
तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करीते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. यास्तव प्रिय बंधूंनो, ह्या गोष्टीची अपेक्षा करीत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. आपल्या प्रभूची सहनता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला दिलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. त्यांचा अर्थ अज्ञानी व अस्थिर मनुष्य इतर शास्त्रलेखांचा विपरीत अर्थ करीतात तसा त्यांचाही ओढून काढून करीतात, त्यापासून त्यांचा नाश होणार. तर प्रिय बंधूंनो, ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत म्हणून तुम्ही अधर्मी लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेपासून ढळू नये यासाठी जपा. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा. त्याला आत्ता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. यावेळेला स्तोत्र 75 आपणासाठी वाचण्यात येईल. आपणास विनंती आहे, कृपया आपण सर्वजण उभे राहूया. स्तोत्र संहिता 75. आगमन समयापूर्वीचा चौथा रविवार त्यासाठी नेमलेलं स्तोत्र संहिता 75. हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करतात. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करेन. पृथ्वी व तिच्यावर सर्व राहणारे विदरून गेले तरी तिचे स्तंभ मीच स्थापिले आहेत. तुझ्यासारखी मारणाऱ्यास मी म्हणालो, तुझ्यासारखी मारू नका, आणि तुझ्यानाच म्हणालो, शिंग वर करू नका. मी आपले शिंग उंच करू नका, ताट मानेने बोलू नका. कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली घालितो व दुसऱ्याला वर आणतो. पहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षरस पेसाळत आहे. त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो. त्याचा गाळ पृथ्वीवरील सर्व दुर्जनास खात्रीने वितळून प्यावा लागेल. मी तर सदा आनंद करेन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे करेन. दुर्जनांची सर्व शिंगे तोडून टाकेन आणि धार्मिकांची शिंगे उन्नत होतील. प्रभू तुम्हास असो. आणि आत्म्याने बोलतो. शुभवर्तमान संत लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 12व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 42व्या वचनापासून 32व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. हे लहान कळपा, भिवू नको, कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटते. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. जीर्ण न होणाऱ्या थैल्या तसेच स्वर्गातील अक्षय धन आपणासाठी करून ठेवा. तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. तुमच्या कमरा बांधलेल्या व दिवे लाविलेले असावे. धनी येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्यासाठी तात्काळ उघडावे. म्हणून तो लग्नाहून माघारा येण्याची वाट पाहत बसणाऱ्या मनुष्यांसारखे तुम्ही व्हा. धनी येऊन ज्या दासास जागृत असलेले पाहिल ते धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की तो कमर बांधून त्यास जेवाव्यास बसवेल आणि येऊन त्यांची सेवा करेल. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येऊन त्यास असे पाहिल तर ते धन्य आहे. आणखी हे समजून घ्या की अमक्या घटकेस चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभे असताना प्रेषिताचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच देव सुपिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी विश्वास करीतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या आज्ञापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या
आणि पंढरपुराच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिली त्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, त्याच्या राज्याचा होणार नाही, त्याविषयी विश्वास धरतो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जिवंताचा पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाण्याकडून बोलत असे त्याविषयी विश्वास धरतो. आणि एक पवित्र कॅथलिक व परिषदी एकलेसीविषयी विश्वास धरतो. पापाच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व मरणोत्तीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीने बसावे. प्रार्थना करू आपण. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. पुन्हा एकवार या प्रभू आणि तुझ्या वचनावर आम्ही मनन करताना आम्ही ते आहे तसे स्वीकारावे आणि त्याप्रमाणे जीवन ठेवावे, आचरण करावे, म्हणून तो आम्हाला आपल्या आत्म्याने चालेल. येशूच्या नावात मागितले म्हणून आहे. आमेन. आगमन समयातील हा पहिला रविवार आहे आणि आजच्या मननाकरता जो विषय आहे तो धीराने आणि आशेने येशूच्या येण्याची प्रतीक्षा करणे हा आहे. धीराने आणि आशेने येशूच्या येण्याची प्रतीक्षा करणे. चर्च इतिहासामध्ये जे पंचांग बनवण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रभू येशूच्या येण्याला महत्व दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा जो आला तो गवाणीमध्ये जन्मला आणि म्हणून त्याचं हे जे येणं आहे त्याला आगमन म्हटलेलं आहे. आणि त्या प्रभू येशूच्या जन्माच्या आनंदामध्ये सहभागी होत असताना आपण गांभीर्याने आणि त्याच वेळेला आनंदाने आपण त्यामध्ये प्रवेश करावा, हा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून आमच्या मनाची, आमच्या अंतःकरणाची, आमच्या विश्वासाची आम्ही परीक्षा घेऊन आणि तयारी करून या नाताळच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं, याकरता आगमन समयाचे 4 रविवार मुकरर करण्यात आलेले आहेत. प्रभू येशूच्याद्वारे मनुष्याला जे धीर प्राप्त झालेला आहे, जो आशा प्राप्त झालेली आहे, जी शांती मिळालेली आहे, जे परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलेलं आहे, या 4 गोष्टींच्यावर आधारित असे हे 4 रविवार येथून पुढे आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये सहभागी होणार आहोत. त्यापैकी आजच्या मननासाठी होप म्हटलेला आहे किंवा आशा म्हटलेला आहे. या विषयावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. अनेक शतकांपासून आपण ऐकत आलेलो आहोत की प्रभू येशू येणार आहे, प्रभू येशू येणार आहे, प्रभू येशू येणार आहे. आणि हे अवय ऐकून ऐकून असं झालेलं आहे की त्याचं महत्व वाढण्याऐवजी त्या वाक्याचं किंवा प्रभूच्या येण्याचं अवमूल्यन झालेलं आहे किंवा येशूच्या येण्याची वाट पाहण्याचं आपण मागे टाकलेलं आहे किंवा त्याबद्दल आपण गंभीर नाही. आणि म्हणून हा विषय प्रामुख्याने नाताळच्या दरम्यान वारंवार दरवर्षी घेतला जातो. आम्ही प्रतीक्षा करत नाही, जरी आम्ही प्रभू येशूचं येणं नाकारत नाही, पण आम्ही प्रतीक्षा करत नाही, येशूच्या येण्याची वाट पाहत नाही. आणि त्यामुळे आम्हाला मंडळांच्या मध्ये संजीवन आम्हाला पाहायला मिळत नाही, संजीवन नाहीस झाल्याचे दिसते. आमच्या अवतीभोवती ज्या घटना घडतात त्या घटनांच्याकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा ख्रिस्ताच्या येण्यासंबंधी अनेक जण शंका व्यक्त करत आहेत असं पाहायला मिळतं. खरंच येशू येणार आहे का? कधी येणार? अजून का उशीर लावलाय? पिढ्यानपिढ्या आम्ही हेच ऐकत आलेलो आहोत. का येशू येऊन गेला? काय काय महाभाग आहेत ते म्हणतात येशू येऊन गेला, नाही का? आणि त्यामुळे आम्हाला अशा संभ्रमामध्ये टाकलेलं आहे की नेमकं येशूच्या येण्याबद्दल आम्ही शाशंक होत चाललेलो आहोत. आणि म्हणून पेत्राचं दुसरं पत्र 3रा अध्याय 3 ते 4 या वचनामध्ये लिहिलेलं आहे, हे प्रथम मनात आणावयाचे की शेवटल्या दिवशी आपल्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टाखोर लोक थट्टा करीत
येऊन म्हणतील त्याच्या येण्याचे म्हणजे येशूच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाळवडील निजले म्हणजे मरण पावले, वाळवडील निजले तेव्हापासून कॉमा दिलाय आणि मग असंही म्हटलेलं आहे उत्पत्तीच्या आरंभापासून, सृष्टी निर्माण केली तेव्हापासून जसे चालू आहे तसेच सर्व काही राहिले आहे. कुठे आहे येशूचं येणं? कुठे आहे येशूच्या येण्याच्या वचनांची परिपूर्तता झालेली आम्हाला पाहायला मिळते. आणि हे कोण विचारतं? थट्टा करणारे लोक, मस्करी करणारे लोक येशूच्या येण्याची थट्टा करीत असा प्रश्न विचारतात. शास्त्रात लिहिलंय ते मी तुमच्या समोर वाचत आहे. प्रभू येशू नंतर साधारण 31 वर्षांनी या ठिकाणी आम्ही पाहतो मंडळी ही खतरनाक अशा महाभयानक अशा छळामधून चाललेले होते. इसवी सन 70 सालामध्ये रोमन साम्राज्यामध्ये निरो नावाचा बादशाह राज्य करत होता आणि त्याची जी कारकीर्द आहे ती फार भयानक आहे, क्रूर आहे. त्यावेळेस ख्रिस्ती लोकांना, विश्वासणाऱ्यांना इतकं अमानुषपणे छळण्यात आलं की काही विचारता सोयीने आम्ही त्याचा विचार देखील करत नाही असं म्हटलेलं आहे. त्याच्यापैकी एक वर्णन तुम्हाला सांगतो. निरो बादशाहला बागेमध्ये फिरायची सवय होती. दिल्लीला आपण गेल्यानंतर गार्डन बघतो आणि त्या गार्डन विषयी जेव्हा तुम्हाला गाईड सांगतो त्यावेळेला आम्हाला कल्पना करायला येते किंवा वेळ मिळतो की त्या काळामध्ये, येशूच्या काळामध्ये देखील निरो बादशहाचं खास असं गार्डन असायचं, राजलोकांचं खास बगीचा असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात आणि त्यामध्ये तो आपल्या मनाला विरंगुळा देण्यासाठी फिरत असतो. आणि अशा या बागेमध्ये रात्रीच्या वेळेला फिरत असताना अंधार असायचा त्यावेळेस. आता सारख्या काही लाईट्स नव्हत्या रस्त्यावरती किंवा गार्डन मध्ये प्रियानो. आणि म्हणून मग फिरत असताना राजाला उजेड प्राप्त व्हावा, राजाला प्रकाश मिळावा याकरिता रोमन सरकार शासन काय करत असे किंवा रोमन सरकार सोय काय करत असे तर जे विश्वासणारे आहेत, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना त्यांच्या शरीराला डांबर चोपडलं जात असे आणि त्यांना त्या बागेमध्ये उभं करून डांबर चोपडल्यानंतर त्यांना जिवंत पेटवून दिलं जात असे. आता विचार करा की हे डांबर पेटायला लागल्यानंतर, ते वितळायला लागल्यानंतर शरीराला ते चिटकत असेल आणि चिटकल्यामुळे जे शरीर झटकन जळून राख होण्याचं होतं ते राख होण्याऐवजी ते पेटतच राहायचं. जोपर्यंत डांबर आहे तोपर्यंत ते पेटत राहायचं. आणि त्या विश्वासणाऱ्यांच्या शरीरावरती चोपडलेल्या डांबराला जी आग लावलेली असेल त्या ज्वालेचा जो प्रकाश असेल त्या प्रकाशामध्ये हा राजा आनंदाने बागेमध्ये फिरत होता. आज असा छळ नाही होत आहे, पण त्यावेळेला इतक्या विचित्र प्रकारे अमानुषरित्या विश्वासणाऱ्यांना मारलं जात असे, शासन केलं जात असे येशूवर विश्वास ठेवल्यामुळे. आणि म्हणून त्यावेळेला जेव्हा हे अशी क्रूर मरणाची शिक्षा लोक पाहत होते त्यावेळेला त्यांना हा प्रश्न आला की येशू कुठे आहे? येशू का येत नाहीये? आम्हाला शिष्यवर्गाने सांगितलं की तो येणार आहे, तो येत आहे, पण मग अजून का नाही आला? तो अजून का येत नाही? त्याने विलंब का लावलेला आहे? आणि म्हणून अशा लोकांना धीर देण्याकरता पेत्राने हे पत्र लिहिलेलं आहे आणि विशेष करून हा शास्त्रपाठ लिहिलेला आहे जो आपल्या समोर वाचण्यात आलेला आहे. आणि पेत्र असा म्हणतो, पहिला मुद्दा की प्रभू आपल्या येण्याला विलंब लावत नाही. प्रभू आपल्या येण्याला विलंब लावत नाही. आम्ही जे मानव आहोत ते मर्यादित आहोत. आम्हाला वेळेचं बंधन आहे, आम्हाला अनेक गोष्टींचा प्रियानो मर्यादा आहे. परंतु देवाच्या बाबतीमध्ये असं नाही. देवाला वेळेचं बंधन नाही, देवाला कुठल्याही गोष्टीची मर्यादा नाही. असा आमचा अमर्याद असलेला परमेश्वर प्रियानो विलंब लावत नाही असा पेत्र म्हणत आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं तसं नाही, मनुष्यासारखं नाही. देवाला वेळेचं बंधन नाही, देवाला मर्यादा नाही. आणि म्हणून पेत्र दुसऱ्या पत्रामध्ये 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असं म्हणतो
तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे. आम्हाला हे घड्याळ आहे, वेळेचं बंधन आहे. आम्हाला आमच्या शरीराला मर्यादा आहेत. त्यामुळे काही विशिष्ट गोष्टी, विशिष्ट पातळीनंतर हे शरीर आम्हाला अमर्याद असं काही करू देत नाही. जे आम्हाला शक्य आहे ते सर्व या शरीरामध्ये बंदिस्त केलेलं आहे. आणि म्हणून आजही अनेकांना वाटतं की प्रभू येशू त्याच्या येण्याला विलंब लावत आहे. तो का येत नाही, अजून त्याने का उशीर केलेला आहे, आणि त्याचं उत्तर शास्त्रामध्येच लिहिलेलं आहे. कोणी मानवाने ते देण्याची गरज नाही. पुढे असं म्हटलेलं आहे पेत्राचं दुसरं पत्र 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये, कित्येक लोक ज्याला उशीर किंवा विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू त्याच्या म्हणजे आपल्या वचनाविषयी करीत नाही. त्याने जर सांगितलेलं आहे की मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, तर त्या अभिवचनाविषयी तो उशीर करत नाही. तर पुढे असं लिहिलेलं आहे की तो तुमचे सहन करतो. काय करतो? तो तुमचे सहन करतो आणि कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. कुणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा. आणि म्हणून सर्वांचा पश्चाताप व्हावा याची तो वाट पाहत आहे. कदाचित या सर्वांच्या मध्ये तुम्ही आणि मी असण्याची शक्यता आहे. अजूनही आम्ही पश्चातापी अंतःकरणाने त्या प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारला नसेल. कदाचित ख्रिस्ती आई वडिलांच्या पोटाला जन्माला आलो, त्या कुटुंबामध्ये जन्मलो म्हणून आम्हाला धर्म मिळाला असेल तो, म्हणून आम्ही कदाचित विश्वास ठेवत असो, म्हणून कदाचित आम्ही मंदिराला येत असो, त्या देवाची पूजा अर्चा करत असो. परंतु मनामध्ये त्याच्याविषयी जर भाव नसेल, मनामध्ये जर त्या येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारला नसेल, तर प्रियानो अजूनही आम्हाला पश्चातापाची गरज आहे. कदाचित माझ्यामुळे प्रभू येशू त्याच्या येण्याला विलंब लावत असावा. पुढे आज जागतिक स्तरावर विश्वासणाऱ्यांचा रोमन बादशाह निरो याच्या काळामध्ये जसा छळ झाला तसा छळ होत आहे. अनेक ठिकाणी चर्चेस उद्ध्वस्त केली जात आहेत, अनेक विश्वासणाऱ्यांना छळलं जात आहे, अनेक ठिकाणी मंदिरे बंद केली जात आहेत, प्रार्थनेवरती हल्ला केला जात आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांच्या मध्ये विश्वासणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. आणि आपण जेव्हा जेव्हा पवित्र शास्त्रातील वाक्य किंवा शब्द उच्चारतो त्याचा विरोध गैरअर्थ काढतात. आणि प्रियानो आम्हाला ते विश्वासापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग संत पेत्र आम्हा विश्वासणाऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं हे सांगतो. पेत्राचं दुसरं पत्र 3रा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पहा. काय लिहिलेलं आहे? पवित्र वर्तणूक. प्रभू येशूला येण्याला उशीर होत आहे म्हणून आम्ही कसे वागून चालणार नाही. विश्वासामध्ये आम्ही अशक्त आणि दुर्बल राहिलेलं चालणार नाही. तो येईल तेव्हा पश्चाताप करून आणि झटकन स्वर्गात जाऊ असं मुळीच होणार नाही. पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीमध्ये. सुभक्ती म्हणजे जी देवाला आवडते. मागे मी तुमच्याशी बोललेलो आहे भक्ती कशी असावी वगैरे, 3 भक्तीचे प्रकार नाही का. आणि आपल्या युट्यूब वरती आहे, फेसबुक वरती आहे, तुम्ही ते संदेश पुन्हा ऐकू शकता. सुभक्तीमध्ये आम्ही राहिलं पाहिजे. देवाला जी भक्ती आवडते त्या भक्तीप्रमाणे आम्ही भक्ती करावी त्याची इच्छा आहे. आणि ती भक्ती करत असताना आम्ही देवाचा दिवस येण्याची वाट पाहत राहावे. आणि तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत राहा. खटपट करीत राहा. खटपट म्हणजे आमच्या येण्याने, आमच्या वागण्याने प्रभू येशूचा दिवस जो आहे तो येणार आहे. म्हणजे आमचं वागणं आणि देवाचा दिवसाचं येणं याच्यामध्ये संबंध आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो कदाचित मी पश्चाताप करत नसेल म्हणून प्रभूला यायला उशीर होत आहे. एखादा पापी आहे तो अजून प्रभूकडे वळण्याच्या बाकी आहे म्हणून प्रभू येशू कदाचित येण्यासाठी विलंब लावत आहे. काही असो प्रियानो, पण तो येत नाही तोपर्यंत आम्ही मंडळीने त्याची वाट पाहत राहणं गरजेचं आहे. धार्मिक जीवन जगावं आणि येशूचे जे सद्गुण आहेत, जे गुण आहेत प्रियानो, ते आम्ही अंगी बाळगावे. म्हणजे जसा येशू सौम्य होता तशा प्रकारे आत्म्याची जी 9 फळं आहेत त्यापैकी सौम्यता ही एक फळ आहे.
अशा प्रकारे प्रियानो ही आत्म्याची फलप्राप्ती जी आहे ती आमच्या जीवनामधून आपण प्रगट करूया, म्हणजे सर्व प्रसंगांना आम्ही धीराने सामोरे जाऊ शकतो, धीराने सामोरे जाऊ शकते. आणि म्हणून पेत्राचं दुसरं पत्र 3 अध्याय 18व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानामध्ये वाढा, प्रभेशूच्या कृपेत वाढा, प्रभेशूच्या ज्ञानामध्ये वाढा. दररोज देवाच्या वचनाचा स्वतःहून अभ्यास करा, असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. आणि हे करत असताना येशू येत आहे त्याची वाट पहा. नंबर 2 दुसरा मुद्दा आहे की प्रभूचा दिवस कसा असेल. आता कधी कधी आम्ही प्रभूचा दिवस आणि येशूचं अंतरातील येणं याच्यामध्ये गोंधळ घालतो. प्रभूच्या दिवसाला महाभयंकर दिवस म्हटलेला आहे, प्रभूच्या दिवसाला न्यायाचा दिवस म्हटलेला आहे, आणि त्यावेळेस प्रियानो अनेक अनेक गोष्टी घडणार आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवतो. पेत्राचं दुसरं पत्र 3 अध्याय 10 वचन, तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. कसा येणार आहे प्रभूचा दिवस? चोरासारखा आहे. म्हणजे प्रभू चोरासारखा नाही येणार आहे. कधी काय काय जे नवीन विश्वासामध्ये येतात आणि ते बोलत असताना मला इथे ऐकलं असं येतं, माहित नसतं त्यांना, अज्ञानी असतात त्या गोष्टीच्या बाबत. पण प्रभूचा दिवस कसा असेल? तो चोरासारखा दिवस येणार आहे. आणि मग पुढे असं लिहिलेलं आहे, त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील. हे दिसणार आहे आपल्याला. आणि जेव्हा ही चिन्ह पाहणार तेव्हा आम्ही समजू शकतो की प्रभूचा दिवस, प्रभू येण्याचा दिवस किंवा प्रभू येण्याची वेळ आलेली आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे, आणि पृथ्वी व तीसवरील गोष्टी उघडकीस येतील. या पेत्राचं प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 19 आणि 20व्या वचनामध्ये लूक असं लिहितो, वर आकाशात उत्पात आणि खाली पृथ्वीवर चिन्ह, म्हणजे रक्त, अग्नी आणि डोंगररूपी वाघ अशी मी दाखवेन. परमेश्वराचा महान आणि प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र रक्तमय होईल. ही चिन्ह होते. हा प्रभूचा दिवस आहे, हा न्यायाचा दिवस असणार आहे. त्याचा येशूचा अंतराळात येण्याशी आणि वधूला चर्चला घेऊन जाण्याशी काही संबंध नाही. हा प्रभूचा दिवस आहे. तो प्रभूचा दिवस चोरासारखा म्हणजे अचानक येणार आहे. आकाश मोठा नाद करीत सरून जाईल, म्हणजे ते जळून जाईल, आकाश नष्ट होईल. पुढे असं लिहिलेलं आहे, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील. तप्त होऊन लयास जातील म्हणजे सृष्टीवरती जे जे काही निर्माण केलेलं आहे ते सगळं वितळून जाणार आहे. आणि पृथ्वीवरती रक्त आणि अग्नी आणि धूम्ररूपी वाघ यांचा वर्षाव करण्यात येईल. आणि त्यावेळेला सूर्य अंधकारमय होईल असं म्हटलेलं आहे. आणि सूर्य अंधकारमय जर झाला तर सूर्याचा उष्णा प्रकाश तो चंद्र घेऊन परावर्तित करत असतो. तो चंद्र सुद्धा प्रियानो तांबूस रंगाचा होईल किंवा त्याला शास्त्राच्या भाषेत रक्तमय होईल, कारण त्याला प्रकाशच सूर्याचा मिळणार नाही. देव पृथ्वी, आकाश आग यांचा न्याय करणार आहे. आणि मग असं लिहिलेलं आहे, मग नवे आकाश आणि नवी पृथ्वी असेल ज्यामध्ये धार्मिकता वास करते, ज्यामध्ये प्रभू देवाचं राज्य असेल, आणि त्याची तुम्ही वाट पाहत राहावं असं सांगितलेलं आहे. पण या प्रभूच्या न्यायाच्या दिवसा अगोदर, या प्रभूच्या महान दिवसा अगोदर प्रभू येशू ख्रिस्त अंतराळात येणार आहे, आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, आपल्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तिसरा मुद्दा आहे मत्तयाचे शुभवर्तमान 25व्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे. 10 कुमारीचा दृष्टांत तुम्हाला ठाऊक आहे. 5 तयार होत्या आणि 5 तयार नव्हत्या प्रियानो. आणि मग ज्या तयार नव्हत्या त्या वधू वराला उशीर झाला म्हणून प्रियानो त्यांच्या त्या परतीमधलं तेल संपत आलं म्हणून तेल विकत घेण्यासाठी गावात गेल्या. आणि त्याच वेळेला नेमकं वराचं येणं झालेलं आहे. आणि ज्या 5 कुमारी तयार होत्या त्यांना तो घेऊन गेलेला आहे. अशा प्रकारे येशू येणार आहे. वराप्रमाणे येणार आहे, चोरासारखा नाही. तो वराप्रमाणे येणार आहे, अचानक येणार आहे, त्याचं काही चिन्ह नाही प्रियानो. प्रभू येशू अंतराळात येणार आहे, त्याच्यासाठी काही उत्पात होणार नाही, पृथ्वी जळून जाणार नाही, अग्नीचा वर्षा होणार नाही, धूम्ररूपी वाफ नसणार, सूर्य अंधकारमय होणार नाही, चंद्र रक्तमय होणार नाही, काही चिन्ह नाही प्रियानो. असं सर्व चाललेलं असणार आहे. आणि अचानक प्रभू येशू अंतराळात येईल. आणि जे विश्वासामध्ये आहेत, जे त्याची वाट पाहत आहेत अंतराळामध्ये येण्याची, त्यांना तो आपल्या बरोबर घेऊन जाईल असं लिहिलेलं आहे.
आणि मग असं म्हटलेलं आहे, आद्य दिव्य दूताची वाणी, देवाच्या तुतारीचा नाद, आज्ञाध्वनी जो आहे तो होत असता येशू स्वर्गात उतरेल आणि स्वर्गातून उतरल्यावर जे त्याच्यामध्ये मरण पावलेले आहेत ते पहिल्याने उठतील आणि मग जे जिवंत असे आहे ते मग तसेच अंतरामध्ये घेतले जातील आणि सदा सर्वदा प्रभू सह राहतील. तेसलोनिकरास पहिलं पत्र 4 अध्याय 16 ते 17 या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून तोपर्यंत प्रभू येशूचा अंतराळात येणं होत नाही, कारण मंडळीला तेच एक येणं परमेश्वराचं माहित आहे आणि त्याचीच आम्ही वाट पाहायची आहे. आणि मग त्यानंतर जो न्यायाचा दिवस येणार आहे त्याची वाट सगळं जग पाहणार आहे. जेव्हा प्रभू येशूचा प्रभुदेव बाप्पाचा दिवस येईल प्रियानो, न्यायाचा दिवस येईल, त्यावेळेला तो आम्हाला त्याच्या सोबत आणणार आहे. आणि म्हणून तोपर्यंत आम्ही त्याच्या येण्याची धीराने आणि आशेने वाट पाहावी. म्हणजे काय करावं? 4था मुद्दा, परमेश्वराची येशूच्या येण्याची वाट पाहण्यासाठी काय करायला हवं? लुकाने लिहिलेलं शुभवर्तमान 12 अध्याय आणि 35 ते 40 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुमच्या कमरा बांधलेल्या असाव्या. म्हणजे काय? मी विचार करू लागलो, कमरा बांधायचं म्हणजे काय? नाडी घेऊन जोरात घट्ट बांधायची का बेल्ट जोरात घट्ट बांधून बसायचं? कमरा बांधलेल्या याचा अर्थ प्रियानो, आम्ही जे परमेश्वरा संबंधाने निर्णय घेतो ते निर्णय पक्के असू द्या. तुमचा निश्चय पक्का असू द्या, तुमचा विश्वास हा भक्कम असू द्या असं म्हटलेलं आहे. आणि तुमचे दिवे लावलेले असू द्या. तुमचे दिवे लावलेले असू द्या म्हणजे पवित्र आत्मा ही जी ज्योत आहे, ही पवित्र आत्म्याची ज्योत तुमच्या जीवनामध्ये सदोदित तेवत राहिलेली असू द्या. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, पवित्र आत्म्याने आम्ही चालवलेले असावे, पवित्र आत्म्याने परिपूर्ण असावे. अनेक गोष्टी आहेत प्रियानो. आणि म्हणून पवित्र आत्म्याने आम्ही जीवन जगणे गरजेचं आहे. प्रभू येशू येत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा आम्हाला विसार म्हणून दिलेला आहे आणि तो आम्हाला गाईड करेल, तो आम्हाला मार्गदर्शन करेल, तो आम्हाला सत्यात चालवेल, तो आम्हाला प्रार्थना करायला शिकवेल, तो आम्हाला शास्त्र वाचायला शिकवेल, तो आम्हाला चर्चला जाताना चष्मा घेऊन जायला पाहिजे याचं ज्ञान देईल. नाही का? नाही तर वाचन सांगितलं की घरी चष्मा राहील. आम्ही कारण सांगतो, कोणाला फसवत आहोत, कोणाची तट्टा करत आहोत. बाजारात गेलो बिना पिशवीचा तर पिशवी विकत मिळते, इथे चष्मे विकत मिळतील का? नाही मिळत. तसं आम्ही देऊ पण शकत नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्ही येशूच्या येण्याची वाट पाहत राहावी. असं काही बोललं तर लोकांना आवडत नाही बरं का, परंतु जे सत्य आहे ते आम्हाला नाकारता पण येत नाही. आणि मग असं लिहिलेलं आहे, वाट पाहणाऱ्यांसारखे दार उघडण्यासाठी तुम्ही तत्पर असा. म्हणजे ज्या वेळेला वर येतो त्यावेळेला जसं घरामध्ये आनंदी आनंद असतो आणि प्रियानो दरवाजे उघडे ठेवतात किंवा थाप पटकन पटकन उघडण्यासाठी लोक तयार असतात, तशा प्रकारे तुम्ही येशू येईल त्यावेळेला तुमच्या अंतःकरणाचं दार उघडं ठेवलेलं असावं की जेणेकरून तो तुमच्या जीवनामध्ये येईल आणि तुम्हाला तो मेलेले असाल तर उचलले जाल किंवा जिवंत असाल तर अंतरात तसेच घेतले जावं. आणि त्याकरता वाट पाहणाऱ्या लोकांसारखे आम्ही असले पाहिजे. कोण वाट पाहतो? आम्ही वाट पाहत नाही. आणि म्हणून प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला नेहमी सांगण्यात आलेलं आहे, वाट पाहणाऱ्यांसारखे दार उघडण्यास तुम्ही तत्पर असा. सिद्ध असा म्हटलेल्या शास्त्रामध्ये. सिद्ध असा म्हणजे तयार असा. प्रत्येक गोष्टीने तुम्ही तुमची तयारी करायची आहे. जसं वर येणार म्हटल्यानंतर, मुलीला मुलगा पाहायला येणार म्हटल्यानंतर मुलीच्या घरचे लोक कसे तयारी करतात, साफसफाई करतात, रंगरंगोटी करतात, स्वच्छ सगळे वस्त्र आवरण वगैरे घालतात, पडदे सुशोभित करतात, नाही का, झाडलोट करतात, वेगवेगळे पदार्थ केले जातात, आमंत्रण दिली जातात. तशा प्रकारे आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाची तयारी करायला हवं. ते नीटनेटकं ठेवायला हवं, साफसूफ ठेवायला हवं. म्हणजे प्रभूचा आत्मा त्या ठिकाणी येऊन वस्ती करेल. प्रभू येशूला त्या अशा अंतःकरणामध्ये यायला खूप आवडेल प्रियानो. आणि म्हणून असं लिहिलेलं आहे की तुम्हाला वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तुम्हाला ठाऊक नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. पण तुम्ही भिवू नका. काय म्हटलेलं आहे? तुम्ही भिवू नका. 12 अध्याय लुकाने लिहिलेले शुभवर्तमान आणि 32 वचन. तुम्ही भिवू नका,
कारण स्वर्गाचे राज्य तुम्हाला देण्याचा मानस किंवा विचार परमेश्वराचा आहे आणि म्हणून जे आहे ते विकून तुम्ही दान धर्म करा. काय करा? दान धर्म करा. आपल्यापैकी किती लोक जे कमवतात ते आपल्या कमाईचा 10वा भाग परमेश्वराला देतात. आपल्यापैकी किती लोक आहेत जे कमवतात ते 10वा भाग दिल्यानंतर दर रविवारी भरपूर परमेश्वराच्या भांडारात टाकतात. आमच्यामध्ये असे कित्येक लोक आहेत की जे दशांश दिल्यानंतर रविवारचं दानपात्र रविवारी मंदिरात येऊन दिल्यानंतर आणखी जे उपकारस्तुतीचं दान असतं, वाढदिवस असतात, अॅनिव्हर्सरी असतात, प्रमोशन असतं, घर घेतो, अशा अनेक प्रत्येक प्रसंगी आम्ही प्रभूला देतो का? जे आहे ते विकून दानधर्म करा म्हटलेलं आहे. आणि म्हणून सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करायला हवा असं तरुण मनुष्य प्रभूला विचारायला आला. प्रभूने त्याला एकच सांगितलं, जे आहे ते विक आणि गोरगरिबांना दे. देण्यावरती परमेश्वर नेहमी जोर देत असतो. गेल्या आठवड्यामध्ये मला दोघा तिघांनी विचारलं, बाळक साहेब आम्हाला नवरा बायको मध्ये प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय झालं आता? आता म्हणजे काय नवीन प्रॉब्लेम आहे का? तर ते म्हणाले की ही म्हणते जो पगार मला टोटल येतो कागदावर त्या सगळ्याचा 10वा द्या प्रभूला, आणि मी म्हणतो जे हातात येतं त्याचा 10वा देऊया. त्यामुळे आम्हाला काही समजेना काय करायचं नेमकं. त्यांना म्हटलं देऊच नका ना, देऊच नका, कारण तुम्ही दोघे विश्वासात एक नाहीच आहे. मी आज काय सांगितलं ते एकाला आवडणार आणि दुसऱ्याला दुःख होणार. कारण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, माझ्या मंदिरात अन्न असावे. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय. माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा 10वा भाग घेऊन या. तो तुम्ही आणत नाही, तुम्ही देवाच्या मंदिरातील पैशाची चोरी करता. आणि वर म्हणता आम्ही कुठे तुला फसवलं प्रभू. आणि मग त्यांना मी सांगितलं की शेतामध्ये जो उपज आहे त्या उपज आपण जेव्हा काढतो तेव्हा तो साफसूफ केला जातो है ना. साफसूफ करून जी पेंडी बांधली जाते ती ओवाळणीची पेंडी प्रभूच्या मंदिरात आणून पहिला मान प्रभूला द्यायचा आहे. आता तुम्हाला ग्रॉस पेमेंट जो येतो कागदावरती लाखभर रुपये असेल आणि त्या लाखभर रुपयाचा जर दशांश 10,000 दिला तर बापरे धडकी भरते. कसं काय द्यायचं? म्हणून मग तुम्ही काय करा, तुमच्या हातामध्ये जो येतो ना त्याच्यातून तुम्हाला महिना चालवायचा ना, मग त्याच्यातला 10वा द्या ना. अरे बापरे तरी पण जास्त जातं. म्हणून म्हटलं देऊच नका. समजा काही कारणास्तव तुम्हाला ते 10,000 कमीच मिळाले पगारात, मग काय करणार? किंवा तुमचा पगार त्या 10,000 वजा केल्यानंतर 90,000 राहतात, तेवढाच असणार, मग काय करणार? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मी त्या कुटुंबियांना सांगितलं की परमेश्वराला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा 10व्या भागामध्ये कुठेही काटछाट करायची नाहीये. दशमांश म्हणजे दशमांश 10वा भाग प्रभूला द्यायचा आहे. आणि तुम्ही जे कमवता त्यातूनच तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही जे कष्ट करता, श्रम करता त्याचा 10वा भाग तुम्ही प्रभूला द्यायचा आहे. आणि मग जेव्हा पानं पलटली जातात आणि नवीनकरणामध्ये येतो तेव्हा देवाचा सेवक म्हणजे देव आम्हाला शिकवतो, संतोषाने देणारा देवाला आवडतो. म्हणजे दशमांश सोडून जे आम्ही मंदिरामध्ये येतो, दानपात्रामध्ये टाकतो, उपकारस्तुतीचं दान देतो, पाळक आले, सुवार्थिक आले त्यांना दानधर्म करतो, ही जी इतर दानं आहेत ही तुम्ही संतोषाने, तुम्हाला जशी प्रेरणा होईल तशी तुम्ही द्या. पण दशांशाच्या तिथं हे वचन लिहिलेलं नाही, संतोषाने दशमांश देणारा देवाला आवडतो. लिहिले का? नाही. माझ्या शास्त्रात तर नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आम्ही दानधर्म करावे हे प्रभूचं वचन आम्हाला काही शिकवतं शास्त्रामध्ये. आणि मग तो असं म्हणतो, जीर्ण न होणाऱ्या थैल्या आणि स्वर्गातील अक्षय धन आपणासाठी करून ठेवा. स्वर्गामध्ये आम्हाला जर संपत्ती साठवायची असेल, स्वर्गामध्ये जर गंज आणि कसर आणि नाश न पावणारं श्रीमंती जर साठवायची असेल, जसं काही लोकांचे हिरो हिरोईन लोकांचे आम्ही वास्तव बातम्यांच्या मध्ये दुबईला घर आहे, अमेरिकेला घर आहे, सिंगापूरला घर आहे, इकडं आहे तिकडं आहे, आमचं कुठंच नाही है ना. आम्हाला दुःख वाटते सगळं बघितल्यावर, पण आमचं घर स्वर्गामध्ये आहे. प्रभू त्या ठिकाणी आमची घरं बनवून वाट पाहत आहे नाही का.
हो, कारण प्रभू येशूने स्वतः अभिवचन दिलेलं आहे, मी जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करतो. जागा म्हणजे काय? प्लॉट, उघड्यावर राहायला. कदाचित त्याने घर बनवले असतील प्रियानो, आणि ती सुंदर घर प्रियानो तो आमच्यासाठी बनवून वाट पाहत आहे. आणि असं म्हटलेलं आहे की ही जी संपत्ती आहे ही स्वर्गात साठवा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? स्वर्गात संपत्ती साठवण्यासाठी भूतलावर असताना, या पृथ्वीवर असताना जे आम्हाला मिळतं ते विकून दानधर्म करायचं, म्हणजे स्वर्गात संपत्ती साठवली जाते, जिथे चोर येत नाही, गंध लागत नाही. आणि म्हणून शेवटी प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं माहित नाही मला, परंतु मलाही अजून अनेक गोष्टींच्या बाबत प्रगती करायची आहे. अजून मलाही खूप शिकायचं आहे. अजून मी देखील उन्हा आहे आणि त्या ख्रिस्तासारखं जीवन जगण्याचा मी देखील प्रयत्न करत आहे. आणि हा प्रयत्न आम्ही प्रत्येक विश्वासाने करावा असा देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. जर आम्ही स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करू लागलो तर दुसरे किती वाईट वागतात याचा विचार करायला मला वेळच नसणार, कारण मी माझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये मग्न आहे. कशाला मी दुसऱ्यांच्या बद्दल विचार करू? ते कसे राहतात, ते कसे वागतात, ते काय बोलतात, मला काहीच नाही करायचं त्याबद्दल, कारण त्याचं हिशोब ते देवाला देणार आहे. माझा हिशोब मला प्रभूला द्यायचा आहे. आणि म्हणून मी ख्रिस्तासारखं जीवन जगावं हे परमेश्वर मला सांगत आहे. जसे येशू धीराने वागला तशा प्रकारे, जसा पाप्यांच्या बरोबर असताना तो त्याने जे संबंध ठेवलेले आहेत त्यांच्या सोबत राहिला, पण त्यांच्या बरोबर खायला प्यायला बसला नाही, त्यांच्या बरोबर प्रियानो त्यांच्यासारखा स्वभाव त्याने पत्करला नाही. आणि मग पुढे आम्ही पाहतो की ज्यांनी त्याची थट्टा केली, ज्यांनी त्याची मस्करी केली, त्यांच्या बरोबर देखील तो सहनशील असा वागलेला आहे. धार्मिक पुढारी जे होते, जे त्याला विरोध करत होते, त्यांच्या बरोबर पण तो धीराने वागलेला आहे. आणि अशा प्रकारे ख्रिस्ताची प्रतिमा म्हणून ह्या जगामध्ये जगत असताना सौम्यता, इंद्रिय दमन, धीर यांनी आपण जीवन जगावे असं प्रभू आम्हाला शिकवतो. आणि म्हणून प्रभू हरवलेल्यांना शोधावयास, हरवलेल्यांना परत आपल्याकडे घेऊन येण्यासाठी आला आहे. आणि म्हणून ज्यांनी अजून प्रभूला पाहिलं नाही, ज्यांनी अजून पश्चाताप केला नाही, त्यांनी पश्चाताप करावा आणि प्रभूकडे वळावं, यासाठी प्रभू आम्हाला संधी देत आहे. कारण तो जर एकदा आला आणि आपल्या लोकांना घेऊन गेला, मग पश्चाताप करून प्रियानं काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून तो आपल्या येण्याला आमच्या भाषेत विलंब लावतो, पण त्याच्यासाठी तो विलंब नाहीच आहे. त्याच्यासाठी एक दिवस हजारो वर्षांसारखा आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो, रोमकरास पत्र 12 वचनामध्ये, आशेने तुम्ही हर्षित व्हा, प्रभू येणार आहे, अंतरामध्ये येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार आहे, म्हणून तुम्ही आनंदी राहा असं म्हटलेलं आहे. संकटामध्ये असाल तर तुम्ही सहनशील व्हा, संकट सहन करण्याची ताकद तुम्ही वाढवा आणि प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. प्रार्थना करण्यात तत्पर राहा. डोळे झाकून केलीच पाहिजे असं शास्त्रात लिहिलं नाहीये. बसमध्ये बसलात, कारमध्ये बसलात, कुठे आणखीन प्रवासामध्ये चाललात, खुर्चीवर बसलात, घरात बसलात, ऑफिस, जिकडे तुम्हाला वेळ त्या ठिकाणी प्रियानो आम्ही देवाशी हितगुज करू शकतो, देवाशी बोलू शकतो. आणि म्हणून लुकाचं सुवर्तमान 8व्या वचनामध्ये असं येशू म्हणाला की मनुष्याचा पुत्र म्हणजे खुद्द येशू वैभवाने येईल, मेघावर बसून येईल, त्यावेळेला त्याला विश्वास सापडेल काय? साशंक आहे. आणि म्हणून आम्ही विश्वासात खंबीर होऊया आणि त्या येशूच्या येण्याची धीराने आणि आशेने प्रतीक्षा करूया, वाट पाहूया. आणि प्रभू अशा प्रकारे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तुम्हाला सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. आज प्रभुवार असताना प्रभू तू आपल्या मंदिरात आम्हाला आणलंस आणि प्रभू आपल्या वचनातून तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास तू आम्हाला कृपा करून सहाय्य कर. कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आपण आपली अर्पणे आदराने आणि सद्गायने प्रभूला सादर करणार आहोत. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. यावेळेला आपण दान गोळा करूया. लाईट नसल्यामुळे आपण गाणं लावू शकत नाही.
करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र जो तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्या हातातून प्राप्त झालेली आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाता अर्पणे हे तुझ्या पवित्र बेदावर आम्ही सहस्ते सादर करीत आहोत. त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. मंडळीने बसावे. मंडळीकरता ज्या सूचना आहेत त्या येण्याप्रमाणे आहेत. रॉबिन गावंडे यांचा मोठा मुलगा रिमोन आणि त्याची पत्नी मगदालिना यांना कन्यारत्न झालेला आहे आणि सध्या ते फिनलंड या ठिकाणी हेल्सिंकी येथे राहत आहेत. आणि या दोघांच्या माता आणि लेकरू यांना प्रभूने अधिक सहाय्य करावं, आरोग्य त्यांना द्यावं आणि त्यासाठी आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ आणि प्रार्थनेमध्ये आठवण देऊया. सांगण्यास दुःख वाटतं की आपल्या चर्चचे माजी लीडर सुधाकर क्षीरसागर हे आता सकाळी 9:30 वाजता त्यांना देवाज्ञा झालेली आहे आणि त्या दुःखी कुटुंबियासाठी आपण विशेष करून प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकविसेकरता आणि सर्व मानव जातीकरता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे ससमर्थ जिवंत ईश्वरा, प्रमाणासाठी प्रार्थना विनंत्या उपकारस्तुती करावी असे तो आम्हास आपल्या पवित्र परिषदान करून शिकविले आहे. तू दैव प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवितो की तू परमदयेने या आमच्या प्रार्थना मान्य कर व सात्विक एकलेसीत सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र नाम पत्करतात त्या सर्वांना तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांनी आणि विशेष करून तुझे सेवक, आमचे मॉडरेटर PC सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्च आचार्य रेव्हरंड सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने जे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे म्हणून त्यास अनुग्रह दे. तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरनिराळे कामे करण्यास तू पाचारण केले आहे त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त येथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रपणे व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवितो सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालावे आणि त्यांचे राज्य करते विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकास न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यात मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनतो. या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती आणि पीडित असतील, विशेषतः बापा आज एक प्रार्थना करतो ते सेवक आमचे माझे लीडर सुधाकर क्षीरसागरकर ते तुझ्याकडे आले आहेत बापा. होय बापा, त्यांनी आपली भाव पूर्ण केलेली आहे बापा. की बापा मी आज प्रार्थना करतो त्या सर्व दुःखित कुटुंबाचं सांत्वन आहे बापा. त्यांच्या
आत्म्याला प्रभू दे बापा, तू विसाव्याची जागा दे, त्यांना तू शांततेची शांतता दे. होय बापा, खरोखर बापा, तुझ्या सेवकाला तू शांततेत दे. की बापा, जे इतर सर्व पीडित आहेत त्यांचं तू सांत्वन व सहाय्य कर. तिथले सेवक ज्या विश्वास व भय निवडले आहेत त्यांचं तू रक्षण करावे. म्हणून त्यास आम्ही तुझ्या आशीर्वाद करून निरोधो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुग्रह व सद्गुण प्रगट झाले आहेत त्याबद्दल तुझी परमस्तुती करावी. तुझे आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात. यासाठी तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहोत. त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ कैवार येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझसह एकच देव असून तो देव राज्य करतो, जिवंत राहतो. त्याकरता प्रत्यर्थ असे कर. आमेन. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर व मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्याशी प्रीतीने आणि ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जिन्याने वागण्याचा निश्चय करिता ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी एक पवित्र साक्रामेंट घ्या व लीन भावे गुडघे टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे बाहेर मुलांना जरा शांत करा. आवडले. थोडं लांब त्यांना जावा, खेळायला सांगा. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या बापा, सर्व वस्तूच्या निर्माण करत्या, सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बहुविध पापे व दुष्काळी तुझं प्रताप ईश्वरा विरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी अत्यंत अधमपणे केली आहे आणि त्याच्याद्वारा आपणावर तुझा संताप क्रोध ताणायची दिला आहे. ती आम्ही पदरी घेतो आणि त्याकरता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हाला दुःखकारक आहे, त्याचा भार आम्हाला सहाय्य आहे. हे परमदयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व्हावे. आम्ही आतापासून तुझी सेवा करावी, तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परमतेने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वास आणि त्याचकडे वळतात त्या सर्वांच्या पापाची तो क्षमा करेल. तो तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापाची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो, सर्व सदाचना तुम्हा स्थिर दृढ करो आणि तुम्हा सनातन जीवना परत देऊ. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आपला तारणारा ख्रिस्त याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तो जी समाधानकारक वचने बोलतो ते ऐका. अहो कठ्य भाराक्रांजनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पाऊल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हास असो. आणि तुझ्या आत्म्याची आपली अंतःकरणे उंचावा. की आम्ही प्रभूकडे उंचावितो. आपण आपला प्रभू जो ईश्वर त्याचे उपकार स्तुती करू. असे करणे योग्य उचित आहे. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बापा, सर्वसमर्थ व सनातन देवा, म्हणून दूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे गौरवी नाव स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र, 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 सैन्याचा देव प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरलेली आहे. तुला गौरव असतो हे परात्पर प्रभू. आमेन. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद करतो. परमपुत्रामध्ये होता. सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गातील बापा, तू खरोखर
धारण करावयास आणि क्रुसावरील मरण भोगावयास दिलेस. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण एकदाच करून अखिल जगाच्या पापासाठी पूर्ण आणि पर्याप्त यज्ञ आणि अर्पण व प्रायश्चित्त केले. आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरचा स्मारक विधी स्थापिला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शुभस्मरणात आम्हास आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला करून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि तिची उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, या खा, तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि उपकार स्तुती करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापाच्या क्षमेसाठी तुम्हा करता आणि बहुतांकरता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही हे प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा, तुझ्या पुत्राचा धन्य दुःख भोग आणि अमूल्य मृत्यू, त्याचे प्रभावी पुनरुत्थान आणि गौरवी स्वर्गारोहण यांचे स्मरण करून ज्या योगी आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभाबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी आणि वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रदास तुझा प्रतापशाली शिरासमोर तुझ्याच पवित्र देणग्याने त्याच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनवितो की तू आपल्या पितृवत वत्सलतेस अनुसरून आमचा आस्तवनाचा आणि उपकार स्तुतीचा यज्ञ परमउंचामध्ये दयेने स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य आणि मरण याकडून व त्याच्या रक्तावर विश्वासाकडून आवाज व तुझ्या संपूर्ण एकलेसेस पापाची क्षमा व त्याच्या दुःख भोगाचे इतर सर्वलाभ प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा, आम्ही तुला नम्रतेने विनवितो की तू आपला पवित्र आणि जीवनदायी आत्मा आम्हावर आणि या तुझ्या देणग्यांच्यावर पाठव, अशासाठी की जी भाकर आम्ही मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की जे आम्ही ही पवित्र सहभागिता घेणार आहोत या आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने आणि स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. हे प्रभू, इतके आम्ही आपणास आपल्या जीवात्म्यास शरीरास पवित्र जिवंत ज्ञानासाठी वागण्यासाठी तुला अर्पण समर्पित करीतो. आम्ही आपल्या बहुविध पापांमुळे तुला काही यज्ञ अर्पावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला विनवतो की आमच्या योग्य पाहू नकोस, पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमचे खास कर्तव्य कर्म आणि सेवा स्वीकारून घे. आमचा याच्याद्वारे त्या करून त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एक सर्वसमर्थ बाबा तुला सन्मान गौरव निरंतर असो. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे आणि शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची प्रतिष्ठासाठी वागणारा आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, पण आम्हास वाईटापासून सोड. त्यामुळे राज्य सामर्थ्य मालिक करू. तुझी सर्वकाळ तुझीच आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हासह सर्व काळ असो. आणि तुझ्या आज्ञासाठी असो. प्रार्थना करू. हे जय दयाळू प्रभू, प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही, पण तुझ्या भौतिक व महान कृपेवर भरोसा ठेवतो. या तुझ्या निसर्ग येतो, तुझ्या निसर्गाला तू पात्रता तुला दया करावी म्हणून एक प्रभू, तू असे कर की तुझा प्रवेश त्याचे दास आणि असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीराकडून निर्माण व्हावी आणि त्याच्या मृत्यूत आमच्या जीवात्म्याचे क्षालन व्हावे आणि आम्ही त्याचमध्ये आणि त्या नियमामध्ये सर्वदा राहावे. आमेन. हे देवाच्या कोपरा, जगाची पापे हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे देवाच्या कोपरा, जगाची पापे हरण करणाऱ्या आम्हावर दया कर. हे देवाच्या कोपरा, जगाची पापे हरण करणाऱ्या तुझी शांती आम्हास दे.
इकडचे 2 अशा प्रकारे आपण येणार आणि त्या ठिकाणी डिस्पोजेबल कप आहे, त्याच्यावरती प्लास्टिकचं झाकण आहे. ते प्लास्टिकचं झाकण उघडण्यासाठी थोडंसं ते झाकण लांब आहे, ते उघडा. ती भाकर आहे ती आपण प्राशन करा आणि त्यानंतर प्याला जो आहे त्याला सिल्वर फॉईल आहे आणि तो सिल्वर फॉईल जरा घट्ट असेल तर अशी ताकद जाऊन असं उघडा आणि सगळं उघडण्याची गरज नाही, सांडणार खाली. थोडंसं उघडा आणि ते सेवन करा प्याला आणि तुमच्या बाजूला ज्या बास्केट्स आहेत त्या बास्केटमध्ये तुम्ही पिलेला जो प्लास्टिकचा कप आहे समोर ठेवलेले आहेत त्या बास्केट्स त्याच्यामध्ये टाकावे ही विनंती आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर रक्त करता तुम्हा करता दिलेले आहे, त्याचा स्वीकार करण्याजवळ या आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याची उपकार स्तुती करा. मी यामध्ये सहभागी होत असताना एकलेसियाच्या गीत संग्रहातील 461 नंबरचं गीत आपण ज्यांना येतं त्यांनी गावं ही आपणास नंबर विनंती. 461. जेव्हा समोर आलेले व्यक्ती पुन्हा बाकावर जातील आपल्या, तेव्हा मग मागच्या बाकावर इकडचे 2 आणि इकडचे 2 असे येतील. एका वेळेला फक्त चौघांनीच पुढे यावं आणि मग सेवन करून आपल्या जागेवर जाऊन बसावे ही आपणास विनंती. गीत क्रमांक 461. गीत क्रमांक 461. Yes.
461. घाई करू नका आणि पुढे गर्दी करू नका ही नम्र विनंती. Thank you.
खात्री आहे आणि विश्वास आहे की आता प्रभुभोजन घेण्याची ही पद्धत त्याचा सराव चांगला झालेला आहे आणि जोपर्यंत प्रभुभोजन विधी घेण्यास परवानगी आहे तोपर्यंत अशाच पद्धतीने प्रभुभोजन आपण घेणार आहोत. आता पहिली वेळ होती म्हणून थोडा वेळ लागला कारण ते चाकं उघडणं वगैरे बरेच प्रकार होते, परंतु पुढच्या रविवारी ते सोपे होईल. की जे आम्ही या पवित्र केला आहे ते आम्हाला तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या अमूल्य शरीराच्या आणि रक्ताच्या आध्यात्मिक अंगाने प्रसन्न होऊन पोषितोस आणि याकडून तो आमची खात्री करीतोस की तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिचे आम्ही खरोखर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आणि अमूल्य मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याची आशा असल्याने वारीस आहोत. हे स्वर्गातील बापा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनंतो की तो आपला अनुग्रह देऊन आम्हाला तसे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीतेत राहावे आणि जी सत्कर्मे करावी तू निवडली आहेस ते आम्ही करावे. येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्याद्वारे त्याला तू सारे पवित्र आत्म्यासह सर्व सन्मान गौरव युगाने बसव. आमेन. परमहंसामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती माणसावर प्रसन्नता आम्ही तुला सवितो, आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो, तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझ्या स्तुती करतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्व समर्थ देव पित्या, हे प्रभू, हे पुत्र, येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, तू देवाच्या पुत्रा, पित्याच्या पुत्रा, जो तू जगाची पापे हरण करीतोस, तो तू आम्हाला दया कर. जो तू जगाची पापे हरण करतोस, तो तू आम्हाला दया कर. जो तू जगाची पापे हरण करतोस, तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू दोन्ही पित्याच्या पेटीत बसला आहेस, तो तू आम्हाला दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देव पित्याच्या बरोबर प्रार्थना आहेस. आमेन. आपण यावेळेस उभे राहू आणि आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणावर बने. देवाच्या रीताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवाला एक गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. स्वतःची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन. भक्ती सुटलेली आहे असे मी जाहीर करतो.